हाय, माझं नाव सानिका वरकटे. मी क्लास 10th फाउंडेशन रामानुजन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं गेल्या वर्षी आणि आज मी तुम्हाला रामानुजन अकॅडमीचे काही फीचर्स सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर मला सगळ्यात टफ जाणारा विषय तो म्हणजे फिजिक्स आणि मी पहिलं फिजिक्सचा क्वेश्चन बघितला कीच मला भीती वाटायची आणि असं वाटायचं की हा क्वेश्चन मला तर येतच नाही. पण नंतर जेव्हा मी रामानुजन अकॅडमीमध्ये आले आणि जेव्हा मी सरांना पाहिलं, सरांची शिकवण्याची पद्धत पाहिली, त्यावेळेस खरंच मला असं वाटायला लागलं, की आता मला कुठेतरी फिजिक्स समजायला लागले. आणि पहिलं तर मी एकदा क्वेश्चन बघितला फिजिक्सचा, की मी त्याच्यामध्ये विचार करायचे, की मी ह्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला लावू? म्हणजे जर एखादा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये ज्या क्वांटिटीज दिल्या त्याच्यावर मी फॉर्म्युला लावायचं बघून आन्सर काढायचं पाहिजे. पण इथं आल्यानंतर मला कळलं, की फक्त फॉर्म्युला बेस्डवर फिजिक्स नाहीये. तर फिजिक्स हे पूर्ण आपल्या कन्सेप्ट्सवर बेस्ड असतं, की जसं आपण शिकतो, क्वेश्चन पाहिल्यानंतर त्याला समजून घेणं आणि इवन दो खरं तर मी इथं आल्यानंतर फिजिक्सला फील केलं फॉर द फर्स्ट टाईम. ह्याच्या आधी मी खूप जणांकडं फिजिक्स शिकले, पण इथं आल्यानंतर मला खरंच फिजिक्स समजायला लागलं आणि मी खूप ग्लॅड आहे, की मी इथं फिजिक्स शिकण्यासाठी अ, ही रामानुजन अकॅडमी जॉइन केली होती खरं तर. आणि मला फक्त फिजिक्समध्येच नाही, तर मला बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये पण खूप हेल्प झाली. मॅथमध्ये पण मी खूप वीक होते. आता थोडी मी बेटर आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये पण माझं प्रोग्रेस चांगली आहे आणि इथं आल्यानंतर खरंच रामानुजन अकॅडमीमधून मला खूप काही शिकायला भेटलंय. तर थँक यू रामानुजन अकॅडमी आणि इथल्या सगळ्या स्टाफना आणि थँक यू.